अजब रमा राघवची जोडी। आता वहिनींची ट्रीटमेंट सुरू होणं जास्त इम्पॉर्टंट आहे। प्लीज प्लीज मला सही करू द्या प्लीज। वहिनीची जर इतकीच काळजी असेल ना तर खरं काय ते कबूल कर, मगच ट्रीटमेंट सुरू होईल। रमा बोल। अरे काय गडबड चालू आहे? एकदा सांगून तुम्हाला कळत नाहीये का? हॉस्पिटल आहे हे बघा, नीट निघालात तर ठीक, नाहीतर सिक्युरिटीला बोलवायला लागेल। नहीं नहीं डॉक्टर, आई एम सॉरी। अश्विनी फॉर्म दे। अश्विनी प्लीज। रमा मी तुला सांगते, मी काय ग हे मुली, तुला कोणी हक्क दिला आमच्या घरातले निर्णय घेण्याचा? फॉर्मवर सही करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली म्हणतो मी। बघा प्लीज प्लीज, तुम्हाला जे काही रागवायचंय, जे काही बोलायचं ते बोला, पण आधी मला सही करू द्या, त्याशिवाय वहिनींची ट्रीटमेंट सुरू होणार नाही। प्लीज ऐका माझं। हो, पण तू कोणत्या हक्काने या फॉर्मवर सही करणार आहेस? एकदा आम्हाला आणि या डॉक्टरांनाही कळू देत ना। हो अट, तू इथे जितका पैसा खर्च करशील तो सगळा पैसा तू एकटीने मला परत करायचास। त्याच्याशी या मुलाचा काहीही संबंध असणार नाही। तुला पुरोहितांच्या सुनेवर उपचार व्हायला हवेत ना, होऊ देत उपचार, त्यासाठी जितका पैसा लागेल तितका वापर, पण त्यानंतर पुरोहितांच्या कुटुंबाशी तुझा कसलाही संबंध असणार नाही। आणि या मुलाशी कोणतंही नातं असणार नाही। यापुढे तुझ्या आयुष्यात तेच घडेल जे मी ठरवेन। नाही, तुझ्या तोला मोलाच्या मुलाशी लग्न लावून देईन ना मी, अगदी धूमधडाक्यात। आणि त्याच वेळी आज खर्च झालेला त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा आहे हा गिरीश, आणि एक तुला दाखवायचंय। या भिड्यांचा हा मुलगा, त्याची रिफायनरी आहे आणि बाहेरच्या बऱ्याच देशात कोलॅबरेशन आहे याचं। अजून 2-3 स्थळ आहेत, जरा दाखव। एक मिनिट लावण्या, मी या देसाई, बापट आणि भिड्यांना पर्सनली ओळखतो। या राईट। मला ही तिन्ही स्थळं पसंत आहेत। एकदा रमाला दाखव, तिला कोणतं स्थळ पसंत आहे ते विचार, म्हणजे मग पुढची बोलणी करता येईल। ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक। थांब, तू कुठेही जाणार नाहीयेस, आणि आता यापुढे या घरामध्ये मी म्हणेन तेच होईल। तुझी मनमानी खपवून घेतली जाणार नाही। स्थळं बघ, ही 3 स्थळं मी पसंत केली आहेत, त्यातला कोणताही मुलगा पसंत कर, त्याच्याशीच तुझं लग्न होईल, हे लक्षात ठेव। देसाई बिल्डर्स काही ना काहीतरी मार्ग निघेल। मी म्हणालो ना, बघतो मी, गेलास तरी चालेल। टेन्शन आहे खरं, दोन्ही बाजूनं कोंडी झाली आहे। बोल रमा,
आत्ताच डोंबिवलीच्या आत्याचा फोन आला होता. 2 दिवस मी तिच्याकडे चालले. असं अचानक एवढ्या दूर? दूर केले तरच काहीतरी विचार करता येईल. आत्ता इतकं टेन्शन आहे ना राघव की काहीच सुचत नाहीये रे. माझी तीच अवस्था झाली आहे का? बरं रमा, तुला कदाचित ऐकल्यावर धक्का बसेल पण सांगणं भाग आहे. आबांनी येत्या 8 दिवसात माझं आणि अश्विनीचं लग्न लावायचा निर्णय घेतलाय. माहितीये मला. तुला माहितीये? मी घरी आले होते तेव्हा अश्विनीने मला सांगितलं. राघव, तुलाही आता सगळं काही संपलंय असंच वाटतंय का रे? अजिबात नाही रमा. मी अजूनही आशा सोडली. तुला जितकी तिची काळजी आहे ना त्याहून जास्त काळजी आम्हाला. आणि गिरीश जे म्हणतोय ते तिच्या भल्यासाठीच बोलतोय. रमा, भिड्यांच्या मुलाशी मी तुझं लग्न ठरवलंय आणि त्यात आता बदल होणार नाही. लग्न? ते मला ना विचारता? न विचारता? विचारलं होतं तुला मी. हा, तिला फोटोही दाखवले होते की नाही? तेव्हा तू काहीच उत्तर दिलं नाहीस. तेव्हा आता मी सांगेन तसंच होईल. डॅड, मी तुला आधी सुद्धा सांगितलंय मी राघव शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. बस बस झालं रमा. आता मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. डॅड, तू माझ्या इच्छेविरुद्ध माझं लग्न लावू शकत नाहीस. मी काय करू शकतो ना हे तुला अजून माहीतच नाहीये रमा. आता तुझं लग्न होईपर्यंत तू या घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाहीस. आणि त्यासाठी तिला कोणी मदतही करणार नाही. डॅड, ह्याचा विचार केलास ना तर तुझ्या पुढचे सगळे प्रॉब्लेम्स असे सुटतील. ओके ओके डार्लिंग. सिरियसली मामा, कांट बिलीव्ह दिस. प्लीज स्टॉप इट. अगं, माझं राघववर प्रेम आहे आणि खरं प्रेम आहे माझं त्याच्यावर. जो माणूस आपला फायदा बघून लग्न करतो ना त्याला प्रेम नाही, सेटलमेंट म्हणतात. ओ ओके, पण डार्लिंग तू विसरलीस बहुधा की मी तुझी ममा आहे आणि तू तुझ्या ममाला गोष्टी शिकवणार आहेस का आता? नाही ग, नाही. मी तुला शिकवत नाही, मी तुला फॅक्ट सांगते. अँड आय नो दॅट की तू माझी ममा आहेस, पण म्हणून मी तुझ्यासारखी नाही ना वागू शकत. Forget all this, okay? तू मला सांगा ना काय ड्रेस? मम्मा, इनफ! बस झालं. मी कोणाचं काही ऐकणार नाही. Just go from here, leave. Oh, darling, come on, just relax, baby. And I mean it. At last तुला माझं म्हणणं पटलं. Just forget it. Just forget this. गिरीश रमाला शोधायला हवंय. हे बघ, मला असं वाटतं ती खूप लांब गेली नसेल. आपण शोधूया तिला प्लीज. मिस्टर भिडे. हा मिस्टर भिडे, येस. 10 मिनिटात पोहोचताय? नाही, हे बघा, ऍक्च्युली आम्ही तुमची वाटच पाहत होतो, पण म्हणजे मी तुम्हाला कॉल करणारच होतो तेवढ्यात तुमचा कॉल आला. आय एम सॉरी, पण एक इमर्जन्सी आली आत्ताच. आणि मी एक काम करू, तुम्हाला मी नंतर कॉल करतो आणि सविस्तर बोलतो तुमच्याशी. आपल्याला पण आज नाही भेटता आलं तर चालू शकेल ना? थँक्यू सो मच. गिरीश प्लीज चल, शोधायला हवंय आपल्याला रमाला. चल प्लीज.
या बाबतीतल्या माझ्या भावना काही वेगळ्या नाही आहेत रमा. तुला बघितलं ना की सगळ्या गोष्टी अगदी लख्खपणे आठवतात. तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण,